शंकर नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। हॅलो. हा हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ताई. मी अलका प्रल्हाद जाधव, पिसू पोडगाव मूर्ती. कुठे आलं म्हणजे तुमचं हे गाव? तालुका केज, जिल्हा बीड. बीड जिल्ह्यात आहे. बर बर बर. अनुभव शेअर करायचा ताई? हो. बर, सांगा ना, कधीपासून स्वामी सेवेत आहात? स्वामी सेवेत 2.5 वर्ष झालं. 2.5 वर्ष झाली. बर 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 बर. म्हणजे कशा काय तुम्ही स्वामी सेवेत आलात? घरी आधी कोणी करत होतं का? नव्हतं कोणी करीत. मी अशीच मोबाईलवर व्हिडिओ बघत होते, मग मला इच्छा झाली अशी बर बर स्वामी सेवेत यायची. मग गुरुवार असं वाटलं धरावं आपण. बर. माझ्याकडं सारामृताचं पुस्तक होतं, पोथी नव्हती. हा बर. मग मी माझ्या नंदाला बोलले, मग त्यानं मग त्यांच्या जावाला बोलले, मग त्यांच्या जावानं मला सारामृताची पुस्तक आणि माळ दिली त्यानं. अच्छा, जपमाळ दिली. बर 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 बर. म्हणजे तुम्ही पारायण वगैरे केलीत का मग सारामृताची? हा, मग मी संकल्प केला 11 गुरुवाराचा. बर. मग स्वामींनी बरीच मला प्रचिती दिली. हो का? काय काय प्रचिती दिली? गुरुवार धरले. आधी आजार पण जास्त आहे माझं. हो. बर बर. म्हणजे काय होतं? पाय दुखतेत, हात दुखतेत, पाठ दुखती, मन विचलित होतं. असं बाहेर बघितलं की कोणी करणी केली, कोणी देवाचं सांगायचं, सगळंच बघितलं. खूप पैसे घालवले. हो. म्हणजे पण कुठंच असा फरक पडायला झाला. मग आता एखाद्या वेळेस वाटायचा जीव नकोसा वाटत होता मला असा. हो ना. पण ते स्वामी सेवेत आले, ते डोक्यातलं सगळं विचार गेले. अच्छा. स्वामी सेवेत मन रमायला लागलं आणि संध्याकाळची चांगल्याची झोप पण येईल. नाही तर मी रात्राची झोप सुद्धा लागत नव्हती मला. अरे बापरे. पण मग हा त्रास किती वर्षात होता तुम्हाला? मला 4-5 वर्ष झालं. हो का? म्हणजे अचानकच सुरू झाला हा त्रास? मग आता 2.5 वर्ष झालं. आता आहेच पण थोडा आहे, पण पहिल्यापैकी बराच कमी झालाय मला. फरक पडला म्हणजे तुम्हाला? हो. पण म्हणजे आता हे अंगदुखी म्हणा किंवा काय, तुमचं असं काही कष्टाचं काम, शेतीचं वगैरे असं काही होतं का तुमच्या? नाही, मी पुण्याला होते. बरं. लग्न झाल्यापासून 6-7 वर्ष राहिले पुण्याला. मग पहिली मुलगी 2016 मध्ये झाली. बरं. थोडं पडले दवाखान्यात चक्कर येऊन. तर मग थोडा मार बसला. मग डॉक्टरांना पण दाखवलं. डॉक्टर म्हणतात नस दबली, काही डॉक्टर म्हणतात रिपोर्ट नॉर्मल आहे. म्हणजे तुम्ही पडलात का? तुम्ही पडलात का दवाखान्यात? हा. बरं. अच्छा. आणि मग ते जास्त वाढत वाढत जास्त वाढलं दुखणं. असं मला सकाळी असं उभा पण राहता येत नव्हतं पायावर. अरे बापरे. मग सगळ्याला टेन्शन यायचं. दवाखाने केले, परत बाहेरचं बघितलं, कुठंच फरक नाही. मग माझी इच्छा झाली, म्हणलं आपण गुरुवार तरी करून बघावी, स्वामी समर्थ महाराज करतील का नीट. सगळं त्यांच्यावरच सोडलं. पण मला बरेच अनुभव आले. मग स्वामींनी आता बऱ्यापैकी माझं कमी केलंय. पहिल्या मला 2 मुली आणि मुलीच्या पाठीवर स्वामीच्या कृपेनं मुलगा पण झाला. हो का? हो. आणि गाणगापूरला गेलतात आता गुरुपौर्णिमेला 2 वर्ष होतंय. आणि तिथं गेल्याच्या नंतर दर्शनाला गेलात, पण स्वामींनी गाणगापूरमध्ये 3 मुखवटे दिसलेच नाहीत मला. एकच दिसला. हो का? मूर्ती. मी त्यांच्या मित्रांच्या मिसेसला बोलले, म्हणलं ताई गाणगापूरमध्ये दत्त महाराजांची एकच आहे का म्हणलं मूर्ती? नाही म्हणले, अलका 3 आहेत. नाही म्हणलं मला. मग नाराज झाली मी. मग घरी आल्या सासूबाईला बोलले. सासूबाई म्हणले, अगं मग तुला स्वामीने दर्शन दिलंय म्हणल्या. हो का? हो. आणि शेवटचं गुरुवाराचं उद्यापन गावाकडे आल्याच्या नंतर केलं मी. बरं. मग ते शेताचं काम पण आम्ही दुसरीकडे शेत घेतलं, ते विकण्यासाठी खूप प्रयत्न केले ते सासऱ्यांनी मिस्टरांनी. बरं. पण ते झालंच नव्हतं. मग शेवटच्या गुरुवारी माझं उद्यापन होतं, त्या दिवशीच काम पण झालं शेताचं. रजिस्ट्री पण आणि गुरुवारीच झाली. हो का? किती छान. हो. वा वा वा.
मग एवढा हे झाला का नाही. स्वामींवर आणखीन तुमची श्रद्धा दृढ झाली. हा, श्रद्धा वाढली माझी. हो ना. आणि स्वप्न पण एवढं छान पडलं का नाही. बाळ पोटात राहायच्या अगोदर 2 महिन्यांनी. अच्छा. हो. काय स्वप्न पडलं? गाणगापूर पूर्ण स्वप्नात आलं असं. हो. आणि दत्त महाराज दिसले बाळ रूपामध्ये असं पाळण्यात. वा वा वा. हा, लाकडी पाळण्यात दिसले आणि ते पाळणा कावळ्यानं आणला आणि माझ्यापाशी आणून माझ्या पोटावर ठेवला. हो का? किती वेगळं स्वप्न आहे. आणि तसं पडलं मग. आणि पुन्हा मग मी जागी झाली. मग सकाळी एवढा आनंद झाला का नाही, म्हणलं मला असं स्वप्न पडलं. बरोबर. आणि परत अजून 1-1.5 महिन्यानं परत 10-15 वर्षाचा मुलगा मला म्हणतो, ताई धरा प्रसाद. मग मी प्रसाद खाल्ला आणि पुन्हा नंतर 1.5-2 महिन्यानं दिवस गेले आणि आता स्वामीच्या कृपेनं मुलगा झाला. आता किती गुरुवारी झाला मुलगा पण. हो का? हो. आणि मुलगा किती वर्षाचा आहे? मुलगा किती वर्षाचा आहे आता? मुलगा आता 9 महिन्याचा आहे. हो का? हा, लहान आहे अजून. आणि नाव काय ठेवलं? आणि नाव त्याचे पप्पा म्हणत होते दुसरं ठेवायचं. मी म्हणायचं दत्त महाराजांच्या नावावर नाही तर स्वामीच्या महाराज जाऊन काहीतरी ठेवू म्हणलं नाव आपण. बरं बरं. अच्छा. मग अजून ठरलं नाही का? अजून ठरलं नाही का मग नाव काय ठेवायचं? नाही ठरलं ना. मग सासूबाईनं आमच्या गावात राम मंदिरातले पुजारी त्यांना विचारलं. बरं. बाळाचं नाव ठेवायचे कधी ठेवावीत. ते म्हणजे प्रत्येक महिन्यात नवमी येते त्यावेळेस ठेवा म्हणले. बरं. मग मी नवमी बघितली, गुरुवारच आला. हो का? हो. मग म्हणलं नाही मला समर्थ ठेवायचंय म्हणलं. मी समर्थ ठेवलं आणि तो पण नाव श्री ठेवलं त्याचं. किती छान. स्वामी आले तुमच्या घरात. हो. खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. तुम्हाला अगदी व्याधीतून बाहेर काढत काढत तुम्हाला एवढा छान प्रसाद पण दिला. आणि तारक मंत्राचं पाणी पण घेते मी रोज. बरं. आणि बाळ पोटात राहिल्याच्या नंतर मी संकल्प केला स्वामीला. म्हणजे पहिल्या 2 मुलीत आता मुलगाच होऊ द्या म्हणलं. बरोबर. आणि मग ते रोज 3 अध्याय घ्यायचे, जपमाळ करायची आणि तारक मंत्राचं पाणी घेत होते रोज. हो का? वा. करते पण आता धावपळीमुळे एवढी सेवा होत नाही माझी. बरोबर ना. हे तुमच्याकडे आलेले हे काय म्हणतात ब्रह्मा विष्णू महेशाचीच रूप आहेत तुमच्याकडे आलेली तुमची ही 3 मुलं. त्यांची छान सेवा करा. स्वामींपर्यंत सेवा पोहोचते. आणि स्वप्नातला म्हणजे साक्षात्कार झाला. हो ना. खरे नाही. खूप छान अनुभव येत आहे तुमचे. आणि अजून अशीच तुम्ही सेवा कायम चालू ठेवा. तुम्हाला आणखीन असे छान छान अनुभव येत राहतील. हो ना. नाही, जरूर रोज एक शेअर करा अनुभव. आणि कसं आहे ना, स्वामी सेवेत सगळ्यात महत्वाचं काय, चमत्काराच्या पलीकडे जाऊन सुद्धा मंत्र जे आहेत त्या मंत्रांचा किंवा सारामृताचा त्याचा परिणाम आपल्या शरीरावर झाला ना की आपलं मानसिक स्वास्थ्य खूप छान राहायला मदत मिळते. आणि त्याच्यामुळे हळूहळू आपण आपली बुद्धी मन स्थिर झालं की बाकीचे जे शारीरिक व्याधी आहेत किंवा काही जे इश्यूज आहेत ते पण हळूहळू कमी व्हायला लागतात. आपलं मन स्थिर झालं की आपण निर्णय पण चांगले घेऊ लागतो आणि त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे चांगले रिझल्ट्स मिळतात. त्याच्यामुळे स्वामी सेवाच असं नाही, कुठल्याही देवाची जेव्हा सेवा करतो तेव्हा आपल्याला हे नक्कीच म्हणजे परिणाम दिसतात आपल्याला. अगोदर करीत होते पण असं एवढे अनुभव पण नव्हते आले. आणि ते सारखं आजारी म्हणल्यावर पुण्याला काही घरकामच करीत होते, जास्त काम पण नव्हतं. हो ना. घरातलं 2 मुलीचं मिस्टरांचं माझं. बरोबर. पण म्हणजे त्यामुळे घरातलं वातावरण पण बिघडलं असेल ना. तुम्ही स्वतःच आजारी असाल तर मग तो परिणाम घरातल्यांवर पण होतो. मिस्टर पण हे करायचे ड्युटी करून संध्याकाळी जास्त म्हणजे हात एकाकी होता, उचलत पण नव्हता माझा. बापरे. मुंग्या पण यायच्या, पाठी दुखायचं, परत कंबर दुखायची. मग ते कधी कधी स्वयंपाक करायचे अशी. हो. कमाल आहे त्यांची. आणि जपमाळ करताना हात असा गळून यायचा पण नाही म्हणलं आता. मग 11 माळ करताना माझा हात पण बऱ्यापैकी कमी झालाय. हो ना. जिद्दी आहात म्हणजे तुम्ही, त्याच्यामुळेच तुम्हाला इतके छान परिणाम मिळालेत. वा. हो. स्वामींनी पण असा मोठा अनुभव आला का नाही. म्हणजे थोडी टेन्शन मध्ये होते मी. हिटर चालू होतं. पाणी काय केलं मी, मुलींना टाकलं घरात, चालू हिटर बटन बंद पण नाही केलं. चालू हिटर स्टँडवर ठेवलं. म्हणजे हिटर का? लोखंडाच्या स्टँडवर ठेवलं आणि पाणी गरम बाहेर टाकलं. परत कळशी घेऊन आतमध्ये आले. परत उचललं हिटर, पण ते असं लालजरीत झालं. एवढं तापलं होतं ते. एवढं तापलं का नाही. आणि मला असं भूल दिल्यावर शुद्धीवर कशी येते तसं झालं मला. आणि मला कळालं पण नाही की ते हिटर चालू का बटन बंद आहे.
आणि वरी बटन बघते तर बटन चालू होतं. बटन मी बंद केलं आणि पुन्हा लक्षात आलं की तर चालू होतं पुन्हा मग असं. म्हणजे थोडक्यात तुम्ही बचावलात. पण ताई काळजी घ्या बरं का, कारण मुलं आहेत घरात लहान ना, त्याच्यामुळे कंपल्सरी बाकीची कामं बाजूला. पण त्यावेळेस पण स्वामींनीच तारलं म्हणायचं. हो ना, पण तरी सुद्धा आपण स्वामींची परीक्षा पण नाही बघितली पाहिजे. आपण आपली जबाबदारी. माझ्या म्हणजे डोक्यातच नव्हतं, थोडी टेन्शन मध्ये होते. बरोबर. त्यावेळेस असा मोठा अनुभव आले. हो ना, हो ना, खरंय खरंय. मी ताईंना म्हणले, प्रतिभा ताईंना. बरं. पुण्याला असतात माझ्या नंदीची जाऊ. मग म्हणले अगं अलका म्हणल्या स्वामीनेच तुला तारलं. मग त्यांचे आभार मानलं. पण मी असं नव्हतं हे केलं, म्हणजे लक्षच नव्हतं माझं. बरोबर. मुलगा खेळत होता, मुलगी एक होती जवळ. एवढा मोठा अपघात झाला असता ना तर. हो नाही, थोडक्यात वाचलात तुम्ही. नाही, काळजी घ्यायच्या पुढे, कारण ह्या इलेक्ट्रिसिटीच्या ज्या काही वस्तू आहेत किंवा गॅस म्हणा किंवा ज्या काही शार्प ऑब्जेक्ट्स आहेत, मुलांपासून लांब असलेलं चांगलं. आणि भले बाकीची 4 कामं बाजूला राहू देत, पण ही कामं आठवणीने काळजीपूर्वक करा की याच्यामुळे पुढे मोठी होणारी जी काही दुर्घटना असेल ती टळेल. आणि स्वामी आहेतच तुमच्या म्हणजे जवळपास कायमच आहेत, तरी सुद्धा आपण सुद्धा जबाबदारीने वागणं गरजेचं आहे की नाही. हो ना. छान अनुभव आहेत ताई तुमचे. आणखीन पण काही तुम्हाला शेअर करावेसे वाटले तरी नंतर नक्की फोन कराल का ताई. हो हो चालेल. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तो अवधूता सतजननाथा शल्य विघाता श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.